कर्जत तालुक्यातील भिवपुरी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करून केंद्र सरकारचा भिवपुरी रेल्वे कारशेडचे काम सुरू झाले आहे। या कारशेडमध्ये जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या जागेच्या मोबदल्यात नोकऱ्या देण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना निवेदन देऊन केली। मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासोबत असंख्य शेतकरी उपस्थित होते। स्थानिक भूसंपादित स्थानिक तरुणांच्या कामांमध्ये विविध मार्गाने चुकीच्या खोट्या तक्रारी करून समाज माध्यमातून व्यक्त होऊन असंतुष्ट लोक प्रयत्न करतायत व दिशाभूल करतायत। याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून योग्य ती शहानिशा करावी। विनाकारण काही समाजकंटकांकडून हेतू परस्पर कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत। रेल्वे पट्ट्यातील स्थानिक शेतकरी तसेच शेतकऱ्यांना व भूमिपुत्रांना तेथे काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने काम मिळेल या आशेने अनेक गावातील तरुणांनी जेसीबी, पोकलेन, डंपर घेतले असून त्याबाबत त्यांना कामही कॉन्ट्रॅक्ट देणे सुरू झाले। समस्त रेल्वे पट्ट्यातील तरुणांच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा अशी मागणी केली आहे। तसंच स्थानिक तरुणांच्या आयुष्याशी त्यांच्या भवितव्याची खेळू नका असा इशारा मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांना एक लेखी निवेदन दिले आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।